सगळ्यांना हरिओम. त्रिविक्रम योगी क्रियाज अँड हिलिंग अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपला प्रिझम हा विषय चाललेला कुठल्या कुठल्या गोष्टीसाठी आपण कधी कुठल्या गोष्टीसाठी कुठला कुठला प्रिझम यूज करायचा स्वतःसाठी. ठीक आहे. आता नेक्स्ट आपण थर्ड प्रिझम बघूयात. तुम्हाला चित्र एकदा दाखवतो लक्षात येईल. हा प्रिझम दिसतोय का तिसरा? त्याचं नाव काय आहे? पेंटागोनल हम्म. हा जो पेंटागोनल प्रिझम आहे, प्रिझम. सगळ्यांच्या लक्षात येते ना? मी कर्सर फिरवतो इथं. तर हा प्रिझम आपण कुठे फिरायला जातो, टू फोर व्हीलर असेल, टू व्हीलर असेल, त्यावेळी आपला ऍक्सिडेंट होऊ नये किंवा आपला जो व्यक्ती चाललाय किंवा आपली मुलं जातात त्यांना कुठलाही इजा होऊ नये, कुठं त्यांच्यासोबत चुकीचे काय प्रकार होऊ नये, पडण्याचा, ऍक्सिडेंटची काही असो, किंवा अचानक कुठंतरी त्यांची टायर पंक्चर होऊ नये किंवा गाडी बिघडू नये प्रवासात, कुठं ट्रॅव्हल करताय तुम्ही फोर व्हीलर मध्ये. तर या पेंटागोनल प्रिझम मध्ये आपण काय करायचं असतं की ती गाडी किंवा ती व्यक्ती सहित सर्व कुटुंब प्रोटेक्ट करायचं असतं. यामध्ये तुम्ही प्रोटेक्ट केलं तर त्या व्यक्तीला पूर्ण प्रोटेक्शन, त्या व्यक्तीला, त्या गाडीतल्या लोकांना, त्या गाडीला प्रोटेक्शन मिळत असतं या पेंटागोनल प्रिझम मध्ये. आता ही प्रोटेक्शन घेण्याची पद्धत कशी आहे? सेम हा प्रिझम इमॅजिन करायचा असतो. आपण गाडीच्या समोर आलो तर समजा ही टू व्हीलर आहे किंवा फोर व्हीलर आहे तुमच्या समोर, मी समजतो माझ्या समोर आहे. मग कल्पना करायची या पेंटागोनल प्रिझमची आणि त्या पूर्ण गाडीला त्यामध्ये आपण आच्छादित केलेलं आहे या पेंटागोनल प्रिझमने. तर किती सोपं आहे. षटकोन टाईप तुम्हाला वरती दिसतंय, थोडस खाली बी तसं थोडस 3D टाईप मध्ये आहे, लक्षात येते तुमच्या. हा इमॅजिन केला प्रिझम, हा प्रिझम आपल्या हातामध्ये बनवायचा सुरुवातीला. नंतर जाताना आपल्यापासून हा मोठा होत चाललेला आहे अशी कल्पना करायची. आपली गाडी, गाडीतील सर्व बसणारी लोक किंवा बसलेले लोक या प्रिझम मध्ये सुरक्षित आहेत. सुरुवात नेहमीप्रमाणेच करायची. रेकीला 3 वेळा कॉल करायचा. रेकी ऊर्जा प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. त्यानंतर हे ब्रह्मांडीय ऊर्जा, हे ईश्वरीय शक्ती किंवा परमात्म्याची शक्ती, एनर्जी, सगळी गाडीमध्ये एनर्जी असते. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये एनर्जी असते. तुमचे कपडे एनर्जी असते, दगड एनर्जी असतो, खाता त्या अन्नामध्ये एनर्जी असते. प्रत्येक गोष्टीमध्ये एनर्जी असतेच. तुम्ही चालता, चप्पल घालता, उठता, बसता, खुर्ची, तुम्ही जे काय करता त्या प्रत्येक गोष्टीमध्ये एनर्जी असते. म्हणजे विदाऊट एनर्जी कुठलीच गोष्ट हलू शकत नाही, इकडे तिकडे जाऊ शकत नाही, स्थिर राहू शकत. प्रत्येक गोष्टीला एनर्जी लागतेच. मग गाडीलाही एनर्जी लागते. आपण जसं अन्न खातो तसे पेट्रोल लागतं, डिझेल लागतं, गॅस लागतो, सीएनजी लागतो, एलपीजी असेल. हे सगळ्या गोष्टी एनर्जी फॉर्म मध्ये आहेत. म्हणजे कुठेही जाताना प्रवासामध्ये आपण कुठे अडथळे किंवा अडकू नये, कुठे ट्रॅफिक मध्ये कुठं अडकू नये, या या गोष्टीसाठी तुम्ही वापर करू शकता. कुठं कुठली वेळ असते, कोणी आपल्याला भीती वाटते ऍक्सिडेंटची वगैरे, तरी तुम्ही याचा वापरू शकता. किंवा एखाद्या पेशंटला पोहोचवायचंय हॉस्पिटलमध्ये लवकर, मग तर बिना अडथळे लवकर पोहोचावं की कुठली इजा न होता गाडी सुरक्षित, पेशंट सुरक्षित राहावा, तर या पेंटागोनल प्रिझमचा वापर केला जातो. तुम्ही सगळ्यासाठी याचा वापर करू शकता. तुमची बैलगाडी असो त्यासाठी वापरा, सायकल असो वापरा, मुलं खेळतात ना, आपली फोर व्हीलर असेल, टू व्हीलर असेल वापरा, आपला ट्रक असेल, टेम्पो असेल, कुठलीही असेल गाडी मोठीच्या मोठी. जितकी तुमची बुद्धी दूर जाते विचार करण्याची शक्ती आपल्या त्या ह्याच्याबद्दल, तिथपर्यंत तुम्ही याचा प्रिझमचा वापर करू शकता. हा प्रिझम सेम फॉर्म मध्ये बनवायचा आणि त्यानंतर आपण व्हाईट प्रकाश येतोय आणि त्या व्हाईट प्रकाशाचं रूपांतर व्हायलेट कलर मध्ये होतंय आणि तो व्हायलेट कलरचा हा पेंटागोनल प्रिझम त्या गाडीवरती आपण पूर्ण सोडायचा आणि गाडी सगळी पूर्ण प्रोटेक्ट आहे. 3 वेळा म्हणायचं, हे ब्रह्मांडीय ऊर्जा हा प्रिझम यामध्ये स्थापित करून प्रोटेक्शन दे, प्रोटेक्शन दे, प्रोटेक्शन दे. परत म्हणायचं, माझ्या गाडीला आम्हाला प्रोटेक्शन मिळालं आहे, माझ्या गाडीला आम्हाला प्रोटेक्शन मिळालं आहे, किंवा माझ्या कारला आम्हाला प्रोटेक्शन मिळालं आहे. आमचा प्रवास सुरक्षित होत झालेला आहे आणि होणारच आहे, असं म्हणायचं.
त्यानंतर जोपर्यंत तुम्ही प्रवास करताय तोपर्यंत तुमची एनर्जी आणि त्या गाडीला दिलेली प्रोटेक्शन हे सिक्युअर ठेवायचं. हे धावतं राहतं, तुम्ही जिथं असेल तिथपर्यंत ते चालणार. तर तुम्ही म्हणाल या प्रोटेक्शनला इमॅजिन करून तुम्ही करू का? घरी बसणार, बाकीचे फिरायला गेले तर करता येईल का? नो. तुम्ही तिथं असायला हवा. ते तुमच्या एनर्जीशी कनेक्ट राहणार आहे आणि सगळे त्याद्वारे प्रोटेक्ट राहणार आहेत. आणि जी कॉस्मिक एनर्जी तुम्ही जे तिथं जिथं जिथं जाल तिथे ते तुम्हाला प्रोटेक्ट करत राहणार. मग रात्रीचा कुठलाही प्रकार, विपरीत प्रकार घडू नये, पंक्चर होऊ नये, कुठे काय घोटाळा होऊ नये गाडीचा. अजिबात काय होत नाही. तुम्हाला कसलीच अडचण येणार नाही प्रवासात. त्यासाठी हा पेंटागोनल प्रिझमचा वापर केला जातो. आणि त्यानंतर नेक्स्ट कोणता आहे? रेक्टँग्युलर. रेक्टँग्युलर प्रिझम. हा जो प्रिझम असतो तो आपल्या घराला प्रोटेक्शनसाठी वापरला जातो. ज्यावेळी आपण घरातून कुठं बाहेर जात असतो, कुठं सहलीला जात असतो, ट्रिपला जात असतो. आपलं घर एकटच असतं, म्हणजे कोणी घरी नसतं सुरक्षेकरता धरून चाल. तर कोणी चोरी करू नये, कोणी कुठल्या प्रकारचं म्हणजे वाईट विचार आपल्या घराविषयी किंवा वाईट गोष्टी करू नयेत. कोणी कुठल्या गोष्टी, काय तुमचं दुकान असेल, काय असेल, तिथं कोणी लिंब, काही काळी जादू, कोणी असला प्रकार करू नये. त्यापासून प्रोटेक्शन. कधी-कधी बंद असलं किंवा रात्रीचं लोकं एखाद्याचं दुकान, शॉप चालू नये किंवा एखाद्याच्या घरात काय वेगळंच व्हावं अशी अपेक्षित असणारी लोकं. ती बी किल्विश सारखी म्हणतात, "अंधेरा कायम रहे" अशा प्रकारची लोकं असतात काय-काय. तर त्या प्रकारची लोकं काय-काय तसे उद्योग करत असतात. तर आपल्या त्या दुकानाला, आपल्या घराला आपण जाणार आहोत. आपल्या घरातली काही झाडं असतील, प्राणी असतील तिथे लावलेली, सगळं काही सिक्युअर राहावं. कुठले हिंसक प्राणी येऊ नयेत. म्हणजे जसं साप, विंचू असे काय कुठं बसतात कुठेही येऊन. तर अशापासून प्रोटेक्शन मिळावं आपल्याला. तर रेक्टँग्युलर प्रिझम वापरला जातो. या प्रिझमद्वारे आपलं घर, आपलं जे काही साहित्य असेल बाहेर किंवा आपलं चोरी होऊ नये, कुठली चुकीचं काय तोडफोड होऊ नये किंवा आपले नुकसान करू नये कोणी, यासाठी किंवा चुकीच्या ऊर्जेचा वापर आपल्यावरती करू नये, तर याचा वापर केला जातो रेक्टँग्युलर प्रिझमचा. आलं लक्षात? ज्यावेळी तुम्ही याचा वापर करता, त्यावेळी तुमचं घर 108% प्रोटेक्ट राहतं या ब्रह्मांडीय ईश्वराच्या कृपेने. तुमच्या घरात चोरी होणार नाही, कुठला काय चुकीची गोष्ट घुसूच शकत नाही. कुणी जरी काय जरी टाकलं आणून, तरी त्याचा तुमच्या घरावरती किंवा तिथं काय परिणाम होत नाही. कोणी लिंब टाकतं, कोणी काळी बाहुली टाकतं, काही टाकतं, तुम्ही असाल नसाल कळत नाही. मग ह्या दुकान असेल, शॉप असेल, चालू नये, कॉम्पिटिशन असतं, असे अनेक लोकं असतात. मग असे काय प्रयोग करतात तुमचं खूप चांगलं चालत असेल तर किंवा केलेला असेल, तर याचा वापर करा. तुमच्यावरती जो प्रभाव पडलेला आहे, तो प्रभाव कमी होईल. ठीक आहे. जास्त काय करायचं नाही, की रेखीव ऊर्जा देत बसणं. फक्त कल्पनेने ही गोष्ट करायची. आणि खूप काही दुकान चालत नसेल किंवा काय प्रॉब्लेम असेल, आता सध्या इश्यू चालू आहेत, कोणी गिराईकच येत नसेल, तरीही तुमचं किराणा दुकान असो किंवा बिझनेस कुठलंही दुकान असो, तुम्ही हा प्रिझम चित्रामध्ये काढा आणि तुमच्या दुकानाची त्यात कल्पना करा आणि प्रोटेक्ट ठेवा. आणि दररोज म्हणा, माझ्या दुकानातली सगळी नकारात्मक ऊर्जा नष्ट होत आहे आणि हा प्रिझम माझ्या दुकानाला किंवा माझ्या शॉपला मला प्रोटेक्शन देत आहे. या प्रोटेक्शनद्वारे आपलं दुकान, घर पूर्णपणे सुरक्षित राहील. म्हणजे आपल्या इथे कोणाचा समोरून जाताना चोरीचा विचार येणार नाही. कुठल्याही प्रकारची वाईट विचार करणारी तिथं आले शक्ती, तरी तुम्हाला म्हणजे व्यक्ती, शक्ती म्हणजे व्यक्ती, तरी त्याचं मेंदू विचार करण्याची तिथं नको काय करायला ऑटोमॅटिक मनामध्ये येते. त्याला तो विचार येत नाही, की इथं काय करावं. ऑटोमॅटिक त्या घराला, व्यवसायाला प्रोटेक्शन मिळालं जातं. म्हणजे तुमचं शॉप असेल, काय असेल, तर तुमच्या सोन्याचं दुकान असेल, तरी त्यालाही प्रोटेक्ट करू शकता. यासाठी की तुम्हाला ते कोणी फोडू नये, तोडू नये दुकान तुमचं यासाठी. म्हणून हा रेक्टेंगल प्रिझम याचं महत्त्व. प्रत्येक आकाराचा प्रिझम वेगळा-वेगळा का आहे? तर त्याचं महत्त्व असतं, त्याची एक एनर्जी असते. पिरॅमिड स्वरूपात असणारा प्रिझम, स्क्वेअर स्वरूपात असणारा प्रिझम, पेंटागोनल असणारा प्रिझम आणि हा रेक्टेंग्युलर असणारा प्रिझम. प्रत्येकाची एनर्जी फॉर्म वेगळा आहे. तुम्ही म्हणाल, "सर, एवढं सांगता एकाच प्रिझममध्ये सगळं करू शकतो." तो तेवढ्या पद्धतीने तुम्हाला प्रोटेक्शन देऊ शकत नाही. प्रत्येक त्या-त्या दर्जानुसार, त्या-त्या ह्याच्यानुसार बनवलेला असतो.
आलं लक्षात? त्यानंतर हेक्सागोनल प्रिझम. हा जो प्रिझम असतो तो आपल्या घरात कोण आजारी व्यक्ती असेल, खूप सिरियस कंडिशन किंवा रात्रीचा अचानक एखाद्या व्यक्तीला हार्ट अटॅक आलाय, सिरियस कुठली गोष्ट घडली आहे सोबत त्याच्यासोबत किंवा त्याला वेळ पाहिजे तुम्हाला तो प्रोटेक्ट राहावा, त्याचा जीव न जावा, कुठे ऍक्सिडेंट झालाय, कोणाला काय अचानक झालंय, पॅरालिसिस झालाय, त्यावेळी हेक्सागोनल जो प्रिझम असतो त्यावेळी तुम्हाला मदत करत असतो. तर तुम्हाला अशी काय परिस्थिती उद्भवली तर कल्पनेने हा हेक्सागोनल प्रिझम क्रिएट करायचा तुम्ही. त्याचा पूर्ण रंग कसा बघायचा? तर याचा पूर्ण हिरवा ग्रीन रंगामध्ये याला पाहण्याचा प्रयत्न करायचा. आणि बनवतानाच ग्रीन रंगामध्ये कल्पना करायची. ज्यावेळी ती काय घटना घडलीये किंवा कुठं काय घडलंय, पडलंय ॲक्सिडेंटली किंवा काय किंवा आजारी खूप आयसीयू मध्ये, तर त्या व्यक्तीला या प्रिझममध्ये प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही जर त्याला प्रोटेक्ट केलं तर त्याचा जीव वाचण्याचे चान्सेस, त्याच्यातली नकारात्मक शक्ती बाहेर पडण्याचे चान्सेस वाढतात. त्याला जो काय त्याचं ऑक्सिजन लेव्हल कमी झाले असेल, बाकी काय प्रॉब्लेम झाले असतील, तर ते रिकव्हर त्या प्रिझममध्ये होतात. कारण तो आपण ऊर्जेचा प्रिझम पाठवत असतो. त्या ग्रीन कलरच्या प्रिझममध्ये आपण व्हाईट प्रकाश पूर्णपणे भरायचा आणि तो प्रिझम त्याच्या डोक्यापासून पायापर्यंत कल्पना करायची आणि तो प्रिझम त्या व्यक्तीला प्रोटेक्शन देईल. तर तो इमर्जन्सीमध्ये हा प्रिझम वापरला जातो. हा तुम्हाला एका बॅलरच्या स्वरूपामध्ये दिसेल, एका डब्याच्या स्वरूपामध्ये थोडासा गोलाकार दिसेल. याचं हे खूप महत्त्व आहे. लहान मुलांना अचानक रात्रीची रडायला लागली किंवा त्यांना काही त्रास होत असेल, तर हा प्रिझम वापरला तर मुलं त्वरित रडायची थांबतील. त्यांना कुठली बाहेरचे काय नजर लागली असेल, वाईट शक्ती त्रास कुठला होत असेल, बारक्या पोरांना लगेच त्रास होतात. तर हेक्सागोनल प्रिझममुळे तुमच्या त्या मुलांचे त्रास शांत होतील आणि ते लगेच झोपी जातील, रडणार वगैरे नाहीत. आलं लक्षात? लहान मुलांना कुठेही दवाखान्यात घेऊन जाताना, इतर ठिकाणी जात असताना, स्थलांतर करताना घरातून बाहेर या प्रिझमने हेक्सागोनल प्रोटेक्शन दिलं तर त्यांना बाहेरची कुठली वाईट नजर, वाईट शक्ती किंवा बॅक्टेरिया, व्हायरस यापासून संरक्षण मिळतं. आता सर सायंटिफिकली विचार केला तर ही गोष्ट दिसणारी नाही. पण एनर्जी फॉर्ममध्ये विचार केला तर सायन्स एनर्जी मानतं. म्हणजे स्थितीज ऊर्जा, गतीज ऊर्जा हे तर तुम्हाला माहितीच असते. मग प्रत्येक ऊर्जेचा जो फॉर्म आहे तो त्या पद्धतीने काम करतो. पण ऊर्जा दाखवता येत नाही. त्याचं रूपांतर होऊन ते पाहू शकतो. उदाहरणार्थ घरात लाईट येते. वायरीतनी येताना लाईट दिसते का? नाही दिसत. पण ते प्रकाशाच्या स्वरूपामध्ये दिसत असते. आलं का लक्षात? मग ती एनर्जी त्या स्वरूपात नसते. मग आपण एलईडी बल्ब लावला तर ते प्रकाशाच्या पांढऱ्या स्वरूपामध्ये दिसेल. रेड बल्ब लावला तर रेड त्या स्वरूपात दिसेल. पण ती एनर्जी फॉर्म मध्ये असणार आहे. आपण ते लावताना त्याला आवरण लावले त्याद्वारे ती प्रकाश आपल्याला दिसते. पण ते पूर्ण एनर्जी दिसत नाही. एनर्जी वेगळी काम करत असते. ते प्रकाशाच्या स्वरूपात, कुठल्या नाही कुठल्या स्वरूपात, अन्नाच्या स्वरूपात आपण करत असतो. ही एनर्जी सर्वत्र एकत्र एकच असते. तुम्ही कुठेही ध्यान करा, कुठं प्राणिक हिलिंग करायला गेला, तर हीच एनर्जी असते. तुम्ही दुसरं कुठलं हिलिंग करायला गेलात, तरी हीच एनर्जी वापरली जाते. अख्ख्या विश्वामध्ये एक हीच एनर्जी असते. मेडिटेशन्स अलग असतील. पण तुम्ही प्राणिक हिलिंग घ्याल, कुठं टॅरो कार्ड करायला जाल, त्यामध्ये घ्याल एनर्जी, याच एनर्जीचा वापर केला जातो. वैश्विक ऊर्जा किंवा एनर्जी किंवा कॉस्मिक एनर्जी किंवा नॅचरल एनर्जी आपण जे म्हणतो नैसर्गिक किंवा सुपर पॉवर एनर्जी, तिला स्वतःची बुद्धी असते. कारण ही ईश्वराची तपातून निघणारी शक्ती आहे. ईश्वराने निर्माण केलेली शक्ती आहे. तिला स्वतःची बुद्धिमत्ता असते, स्वतःची सगळं टॅलेंट असतं, इंटेलिजन्स असतो. त्यामुळं आपण जे काय सांगतो ते तर काम करते, त्यापेक्षा जास्तीचंच काम करत असते. म्हणून म्हणतो ही एनर्जी सगळ्या स्वरूपामध्ये आहे. आपण वापरतोय, आपण माणूसही विसरलो होतो. मी सांगितलं होतं, की जर एखादी महिला गरोदर असेल, तर तिच्या हातातून ऑटोमॅटिक ती एनर्जी निघत असते. मुलाला भेटत असते. कारण ती ईश्वराच्या कृपेने पुन्हा ॲक्टिव्हेट होत होते. काही दिवसांनी पुन्हा ती कमी व्हायला लागते. ही एनर्जी दगडामध्ये आहे. तुम्ही जर एखाद्या मायक्रोस्कोपने बघितलं, तुम्हाला इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन सगळं काही दिसतं. पण अनेक मायक्रो लेव्हलला जाल,
तर शेवटी काय उरतं? अणू, रेणू म्हणतो ना आपण. त्यानंतर शेवटी काय फक्त त्यांना सिद्धांत सापडतो, की एनर्जी. एनर्जीच्या व्यतिरिक्त त्यांना काय दिसत नाही. लास्ट स्टेपला तुम्ही पाहायला जाल मायक्रो, मायक्रो, मायक्रो लेव्हलला. हे सिद्ध झालेलं आहे. आता तुम्हाला सांगितलंय रेकी हा जापनीज शब्द भला आहे. त्यांच्या भाषेत ती भाषा काढायला गेली की चित्राच्या स्वरूपात वाटते. बरोबर? जापनीज भाषा बघा, चायनीज भाषा बघा. कशी वाटते आपल्याला ती चित्र काढल्यावानी वाटते की नाही काहीतरी. पण त्यांच्या स्वरूपात ती कुंजी नावाची भाषा असते. आणि ती चित्राच्या स्वरूपात असते ते वाचतात. म्हणून ते रेकी नाव त्यांच्या स्वरूपात पडलेले आहे. त्यांनी रिडिस्कव्हर केली. म्हणजे शोध लावण्याचं काम केलं. मी तुम्हाला हिस्ट्रीमध्ये खूप काही सांगितलेलं आहे. मग जो हा एनर्जी फॉर्म आहे, तो प्रत्येक फॅन फिरतो तो ऊर्जेनेच फिरत असतो. म्हणजे प्रत्येक गोष्ट तुमच्या जवळ आहे. तुम्ही बसलाय, कपडे घातलेत, खुर्ची आहे, टीव्ही आहे, मोबाईल आहे. सगळ्या गोष्टी या वैश्विक कॉस्मिक एनर्जीच्या अंडरच येतात मित्रांनो. ही जर एनर्जी नसती तर कुठलीही गोष्ट वैश्विक तयार होऊ शकत नाही. म्हणजे कुठलंही रसायन जरी बनवायला घेतलं तर त्यातून एक एनर्जीच क्रिएट होत असते आणि त्या एनर्जीच्या फॉर्ममध्ये ती पुन्हा वापरली जाते. पण जेव्हा 2 एनर्जी त्याच एनर्जी येतात, फक्त त्यातले घटक वेगवेगळं कार्य करून एक नवीन निर्मिती होते. पण तीच एनर्जी असते. मग तुम्ही पाणी प्यायला गेला, एनर्जी आहे पाण्यामध्ये. जेवण केलं, एनर्जी आहे. चप्पल घातली, चालायला लागला, त्यात बी एनर्जी आहे. माती घेतली, एनर्जी आहे. आकाशाकडे पाहिलं, एनर्जी आहे. झाडं बघितली, एनर्जी आहे. पशु-पक्षी बघितले, एनर्जी फॉर्ममध्ये त्यांना ती ऊर्जा भेटत असते. म्हणजे जी काय ब्रह्मांड चाललेलं आहे, त्या एनर्जी फॉर्ममध्ये चाललेलं आहे. फक्त त्याचे आपण बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. तुम्ही जर म्हणायला गेलात, की रेकी आणि सायन्स, रेकी आणि सायन्स वेगळे. रेकीला तुम्ही मेडिसिन पूर्ण मेडिकलशी जोडू नका किंवा मेडिसिन थेरपी समजू नका. तुम्ही जे उपचार घेताय ते उपचार घेतच राहा. परंतु याचा सोबत वापर करा. हां, तुम्ही हजारातून 100% बरे व्हाल रेकीने सुद्धा हील केलात तरी. पण सायन्समध्ये गोळ्या, औषधं याचा वापर केला जातो. त्यातही एनर्जीच असते. प्रत्येक गोष्टीची आणि यातही एनर्जीच असते. फक्त हा आध्यात्मिक दृष्टिकोनातून एनर्जीतून पाहणारा प्रकार आहे आणि तो मेडिकल दृष्टिकोनातून आपण पाहत असतो. हा फरक समजून घ्या. पूर्ण मेडिकलशी कोणी अटॅच करण्याचा रेकीला प्रयत्न करू नका. किंवा मेडिकलला रेकीशी अटॅच करण्याचा प्रयत्न करू नका. हा एनर्जी फॉर्म वेगळा आहे आणि तो एनर्जी फॉर्म मेडिकल स्वरूपात औषधं घेतो तो वेगळा आहे. तुम्ही जर औषधं घेत असाल त्याला जर रेकी दिली तर ते औषध आणखीन ऊर्जावान होतात आणि रिझल्ट चांगला येतो खाल्ल्या-पिल्ल्यावरती औषध. हा फरक असतो. आणि रेकी आणि डॉक्टर मी सांगितलंय तुम्ही डॉक्टर नाहीये, एक एनर्जी फॉर्म आहे, की तुम्हाला दीक्षा देऊन तुमच्या हातामधील चक्र खुली केलेली आहे. त्याच्या पलीकडे काहीच नाहीये. जे होतं तुमच्यात ऑलरेडी एनर्जी फॉर्ममध्ये, हे तुम्हाला माहीत नव्हतं. कोणीतरी तुम्हाला माध्यम बनवून ईश्वराने माध्यम बनवलं आणि त्या माध्यमाद्वारे तुम्हाला ते समोर आणलं. एवढंच आहे. ना की दीक्षा देणारा खूप मोठा हे काय असतात, रेकी ग्रँड मास्टर झालात, म्हणजे कोणी मोठा तुम्ही तपस्वी नाही झाला, योगी नाही झाला किंवा ऋषीमुनी नाही झाला. जस्ट कोणीतरी तुम्हाला शिकवलंय, टीच केलंय, दीक्षा दिली, त्या दीक्षेचा प्रकार माहिती झालाय, त्याद्वारे तुम्ही करत असता. म्हणजे तुम्ही कुठे मोठे होत नाही. आता यामध्ये एनर्जी फॉर्म असतो, तो आपल्या 7 चक्रांवरती, शरीरातल्या कोशिकांवरती काम करत असतो. म्हणजे 100% तुम्ही रेकीने काही असा आजार असेल दुर्धर खूप पुढे गेलेला, रेकीने बरा होईल असं नाही. पण कंट्रोलमध्ये असेल, आटोक्यात असेल तर नक्कीच बरा होईल. तुम्ही रेकीने एखाद्याला मुक्ती देऊ शकता. म्हणजे रिलीज करू शकता त्याचा बॉडीतून आत्मा, शरीरातून त्याचा प्राण. खूपच व्याधिक माणूस असेल, तुम्हाला ते पुढं नेक्स्ट लेव्हलमध्ये शिकवलं जातं. ते काय प्रकार आहे तो. म्हणजे सांगण्याचा हेतू आहे. अनेक दोष दूर होतात. तुम्हाला माहिती असेल, मी बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत लास्ट टाईम सेकंड सेशनमध्ये रेकीच्या. ते एकदा पाहिले तर तुम्हाला गोष्टी क्लिअर होतील. मग या एनर्जीद्वारे आपण असं प्रोटेक्ट करू शकतो लहान मुलांना असेल किंवा सीरियस व्यक्तींना असेल.
तर आपण त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करू शकतो. 100% वाचतील याचं नाही. कारण त्या व्यक्तीची ही इच्छा असावी लागते, की पुन्हा या विश्वात जगायचंय की नाही. तो कंटाळलेला असतो आजाराने, कशाने नाही कशाने. त्याही व्यक्तीची तीव्र इच्छाशक्ती असेल, तर तो नक्की माघारी येतो. त्याची तेवढी तीव्र इच्छाशक्ती नसेल राहिली आत्म्याची, तर तो तेवढ्या पद्धतीने तो पुन्हा रिस्पॉन्स देऊन माघारी येईल याची गॅरंटी नसते. कारण डॉक्टरही खूप प्रयत्न करतात. शेवटी डॉक्टरही काय म्हणतात, देवाला प्रार्थना करा. ते गॉड ब्लेस मिळाले की होईल काम. मग त्या ह्याच्यानुसार असतं. जेवढी तुमची इच्छाशक्ती तेवढ्या पद्धतीने तुम्ही अधिकचं काम करू शकता त्यावरती. ठीक आहे. किंवा आय-सी-यू मध्ये सुद्धा बाहेर येतात लोकं. पण तिथे मानसिक बी शक्ती लागते जगण्याची. आलं लक्षात? लास्ट कुठला प्रिझम आहे? ट्रॅपेझॉइडल. हा जो प्रिझम ट्रॅपेझॉइडल. कशासाठी वापरला असेल? अच्छा झाली सर. ट्रॅपिझोडियल प्रिझम. हा जो कुठून? प्रिझमचा फॉर्म असतो किंवा हा जो प्रिझम असतो, तुम्हाला समजलं, की तुम्हाला कुणीतरी काहीतरी केलंय किंवा तुमच्या घरात कोणाला व्यक्तीला निगेटिव्ह एनर्जी आहे आणि त्यामध्ये किंवा भूत, पिशाच अशी काय बाधा आहे. ठीक आहे. तर इतर आणखीन कोणाला त्रास होऊ नये किंवा त्याही व्यक्तीला जास्त त्रास होऊ नये, तर त्यातली नकारात्मक शक्ती खेचून घेण्याकरता, ती एनर्जी त्याला त्रास देऊ नये, त्याच्या शरीरात जिथं कुठं बसली, ती बाहेर यावी, यासाठी याचा वापर केला. पण त्या व्यक्तीवरती करताना जागेपणी करून चालत नाही आपली. ती तशी शक्ती सुप्त अवस्थेत असेल, झोपले असेल ते व्यक्ती, धरून चाला. तर त्यावेळी कल्पनेने दुरूनच जवळ न जाता हा प्रिझम बनवणे किंवा त्या शक्तीला समजलं, की तुम्ही असं काय करताय, तर ती एनर्जी त्रासही देऊ शकते. कारण तीही एक निगेटिव्ह एनर्जी आहे आणि पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह, निगेटिव्ह झगडा होतो माहिती आहे ना? स्पार्क होतो. आणि पॉझिटिव्ह, निगेटिव्ह एक झालं, की नवीन काहीतरी तयार बी होण्याचे चान्सेस असतात. तुम्हाला यामध्ये रेकीमध्ये काही त्रास होऊ नये म्हणून यासाठी याचा वापर केला जातो. आता तुम्हाला काय त्रास असेल निगेटिव्ह एनर्जीचा वगैरे, तर कुणी करणी केली, कुणी काय बाधा आहे, तर तुम्हाला राहत तात्पुरती मिळण्याकरता लेव्हलमध्ये या. कायम सुटका नाही होणार लगेच यातून लेव्हल 1 मधून. तेवढी एनर्जी तुमच्याकडे नसते. पण काहीतरी तुम्हाला आराम मिळावा, किमान मन शांत राहावं, नुकसान थोडंसं थांबावं. ते नुकसान कशी करत असते एनर्जी, कुठं आजारी पडणार, कुठं पैसा अपव्यय होणार, नको तिथं खर्च होणार. त्या व्यतिरिक्त तुमच्या बिझनेसमध्ये लॉसेस होणार, कुठला बिझनेस चालणार नाही, कुठलं काम करायला गेलं की काही ना काही आडवं येणार, तिथपर्यंत पोहोचूनच देणार नाही. अशा प्रकारे लॉस होतात. किंवा तुम्ही जरी दिवे लावले तरी दिवे विझून जाणार किंवा तुम्ही देवाचं कुठलं स्तोत्र म्हणायला लागला तरी ते आवडणार नाही त्या व्यक्तीला किंवा घरात उदास वाटणार, खूप जांभळ्या येणार तुम्हाला. खूप असं काय-काय होत असतं, अनेक असतात. तर तुम्हाला त्याचं काही डीपमध्ये सांगायची गरज नाही. तुम्ही हुशार आहात. या प्रिझमचा इथे वापर करायचा. या प्रिझमचा जर वापर केला, तर तुम्हाला खूप बराचसा आराम मिळून जाईल. मग हे जे 6 फॉर्म दिलेले आहेत प्रिझमचे, तर ते स्पेसिफिक वेगवेगळ्या गोष्टींसाठी आहेत. कुठलाही प्रिझम कुठेही वापरण्याचा प्रयत्न करू नका. ज्यावेळी ट्रॅपिझोडियल आपण प्रिझम वापरतो, त्यावेळी समोरच्या व्यक्तीला प्रोटेक्शन देताना किंवा त्यातली एनर्जी ती जरा शांत व्हावी, तर त्या अगोदर एक कॅन्डल लावायची व्हाईट आणि त्या व्हाईट प्रकाशातून हा ट्रॅपिझोडियल प्रिझम तोडायचा. म्हणजे ज्यावेळी त्या प्रकाशातून हा प्रिझम जाईल, त्यावेळी कुठेही एनर्जीने जरी काय बॅक केलं, फाईट बॅक, तरी त्या आगीवरती तिथंच थांबून जाईल ती एनर्जी. तुमच्या शरीरावरती येणार नाही. बरोबर समजतंय का तुम्हाला? म्हणून मेणबत्तीचा वापर करायचा. याने तुम्हाला त्या नकारात्मक शक्तीपासून आराम मिळेल आणि ती नकारात्मक शक्ती कमी-कमी प्रभाव हळू होईल. पण वेळ लागेल. पण तितकासा वेगाने होणार नाही. पण
तात्पुरता काहीतरी आराम पाहिजे असतो माणसाला कठीण काळात. एक काहीतरी आधार पाहिजे असतो. तो आधार या प्रिझम मधून मिळतो. लेव्हल 1 मध्ये तुम्ही अनावश्यक काम करण्याचा प्रयत्न करू नका. इतर बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला या प्रिझमचा वापर करू नका. काय असतं कोणाला माहीत नाही. म्हणून तुम्ही तुमच्या पुरताच मर्यादित वापर करा. एनर्जी आहेत, एनर्जीचे फॉर्म आहेत. पॉझिटिव्हला निगेटिव्ह बी चांगल्या माणसाबरोबर वाईट माणूस बी असतो. हे तुम्हाला माहिती आहे. कितीही चांगला माणूस असला पॉझिटिव्ह तर त्याला कुठली बाधा झाली तर तो त्यात निगेटिव्ह एनर्जी त्याच्यात असते. म्हणजे असं नाही की पॉझिटिव्ह एनर्जी जिथे तिथे फक्त पॉझिटिव्हच राहू शकतो. निगेटिव्ह ही गोष्ट थांबू शकते. हे लक्षात घ्या. त्यामुळे या गोष्टींचा आपण काळजीपूर्वक वापर करणं आणि काळजीपूर्वक समजून घेणं, व्यवस्थित बनवणं हे तुमचं काम आहे. आता हे बनवण्यासाठी तुम्हाला ज्या प्रतिमा दिलेल्या आहेत, या गोष्टी ज्या समजून सांगितलेल्या आहेत, त्या गोष्टी तुम्ही अंमलात आणणं खूप गरजेचं आहे. आणखीन पुढच्या लेव्हलमध्ये तुम्हाला मी सिम्बॉल, त्याच्या व्यतिरिक्त भरपूर काय-काय गोष्टी सांगेन. त्यानंतर तुम्हाला हळू त्या गोष्टी खूप मदत करतील. मग तुमच्याकडे जे असे कोणाचे प्रॉब्लेम असतील, मला सांगितलं होतं कोण निलेश सरांनी. निलेश सर तुम्ही याचा वापर करा. आपल्या दुकान असेल, कुठं काय हां, बिझनेस तुमचा चालेना, त्या ठिकाणी यूज करायला शिका. ठीक आहे. पहिला प्रिझम, दुसरा प्रिझम आधी बनवायला शिका. त्याने कॉन्फिडन्स वाढेल. तुमची एनर्जी तुम्हाला समजेल. तुमच्या एनर्जीची लेव्हल वाढवायची आहे, त्यासाठी तुम्ही अन्नाचा आहार म्हणजे खाताना जरा सकस आहार खा. सकस आहार म्हणजे माहिती आहे ना काय तुम्हाला? आता सर तुम्ही म्हणा सकस आहार म्हणजे उद्यापासनी जातो कोंबडी कुठं काय किलोने आणून सकस आहार चालू करतो अंडी मटण. असं नाही. नाही सकस सर. आहार म्हणजे फळं, भाज्या, नाही. पॉझिटिव्ह एनर्जी वाढवणारं, शरीराला चालना देणारं, शरीरातले घटक वाढवणारं. जेवढा चांगला आहार, तेवढी चांगली एनर्जी आणखीन काम करेल. म्हणजे तेवढी ऊर्जा बाहेर पडेल. शाकाहारी आहाराने अन्न लवकर पचन होतं. नॉन-व्हेज खाल्लं तर जवळ ते 24 ते 28 तास त्रास देतं आपल्याला पोटामध्ये. म्हणजे ते जिरत नाही तितक्या वेळा, इतक्या लवकर. सडून जातं पोटामध्ये हळू ते नॉन-व्हेज. तुम्ही जर नॉन-व्हेज आणलं घरी आणि तासभर उघडं ठेवलं, तर त्याचा उग्र वास येतो. तेच अन्न तुम्ही शिजवून तुमच्या पोटामध्ये जात असतं. पण काही काळाकरता तुमच्या पोटात राहत असल्यावरती काय होत असेल त्याचं? शेवटी तुमचंही शरीर मांसाहारीच आहे. तुम्ही खाताय ते बीच आहे, मांसच आहे. म्हणजे किती असेल? आणि तुम्हाला प्रोटेक्शन कशाचं आहे? सगळं हाडा-मांसाचंच आहे आणि तुम्ही खाताय बी ते पचल कसंच असेल? आणि त्यातून तुम्ही हील करायला गेला तेवढी एनर्जी पडणार आहे का? कारण तुमची एनर्जी गुंतून पडते जिरवायला अन्न. हेही लक्षात घ्या. मग जास्तीत जास्त तुम्ही खात असाल ठीक आहे, आठवड्यातून एकदा वगैरे. पण मध्ये-आधी जो काही वेळ मिळतो फळं, पालेभाज्या यावरती भर द्या. पनीर खा, मशरूम खा, परत सोयाबीन खा. आलं का लक्षात? आणि स्वतःला खा जरा स्वतःतला काम, क्रोध, मोह, माया, मत्सर, रोग, राग काहीतरी खा स्वतःचं बी कमी करा. हे कधी-कधी आपल्यावरती काम करण्याचा प्रयत्न करा. जे 5 नियम दिलेत, ते प्रामाणिकपणे फॉलो करा. तुमच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी सुधारायला लागतील. हे समजतंय? इथपर्यंत तुम्हाला प्रिझमच्या गोष्टी समजल्या? प्रत्येक गोष्टीत काही ना काही, एका ना काही, काही ना काही वेगळेपण दिलेलं आहे प्रिझमच्या. हे लक्षात ठेवा. उलटा-सुलटा वापर करू नका. एनर्जी त्या फॉर्ममध्येच वापरा. मग त्याचा जास्तीचा फायदा होईल. तोटा नाही होणार चुकीचं वापरलं तरी. पण तितकासा फायदाही होणार नाही. साइड इफेक्ट नाहीयेत रेकीचे. वापर कसा करताय त्यावरती डिपेंड आहे. जसं कर्म कराल तसंही फेडावं लागेल. मी आधीच सांगत होतो. काही लोक बघता, तुम्ही जात असतात रेकीचे काही म्हणजे कुठेही आता कोणा मी कॉमन सांगतोय तुम्हाला. कुठं वेबिनार अटेंड करता तुम्ही. XYZ ठिकाणी. काही लोकं फ्री हीलिंग ठेवतात. स्पेशली ॲडव्हर्टाइजमेंट करून वगैरे. त्यानंतर तुम्हाला पुन्हा रेकीचे ऑफर करतात. पण त्या अगोदर ज्यावेळी तुमची हीलिंग होत असते, त्यावेळी तुमच्या मनावरती, तुमच्या माइंडला हील केलं जातं, की ॲडमिशन घ्यावं तुम्ही. इथं स्थिर राहावं, इथं चिकटून राहावं, इथंच राहावं.
अशा प्रकारे तुम्हाला अर्धा पाऊण तास हील केलं जातं. त्यानंतर तुमचं माइंड तिथून हालतच नाही, की इथंच आपण हे शिकू, इथंच घेऊ. किती फी असली तरी. मग तुम्ही कर्ज काढून तिथं शिकायला जाणार. तुमच्या माहितीसाठी सांगतोय, ही लिंक काही-काही लोकांना खूप आवडतं. फी फी करत पळतात बाहेर. कुठे काय जाहिरात दिसली की. तर तुम्हाला माहितीसाठी सांगतोय. मी मागे बी सांगितलेलं आहे मागच्या त्यांचा एकच हेतू असतो, की याद्वारे कमी बोलवून शिकवणं वेगळं आणि बोलवून हील करणं वेगळं. किंवा वेबिनारमध्ये बघा बरेच हँग झाल्यासारखं होतं. तुम्हाला डोक्यात विचारच येत नाही. ज्यावेळी तुम्ही ते बसता त्यावेळी ते एक क्रिस्टलचा वापर करून किंवा ह्याचा वापर करून रेखीचा वापर करून तुमच्या माइंडला कॉन्सन्ट्रेट करण्याकरता पूर्ण एक आकर्षून घेतात. तुमच्या माइंडमध्ये तिसरे विचारच येत नाही कुठलं पाहिजे. फक्त हे शिकलंच पाहिजे, कुठले पैसे असेल भरायचे. एवढंच. मग ती किती का फी असेल. तर तो एक प्रकार असतो. मी तुम्हाला सांगतोय, की तुम्हाला माहिती असावं. मी काय अडवत नाही. तुम्हाला जायचं तिथं जा. पण काही गोष्टी लक्षात ठेवा. इतक्या वेळ ध्यानात बसवून कुठलंही गोष्ट तेही विचारत जा. आणि बऱ्यापैकी लोकं ती का ब्लॅक टाइप कपडे घालतात थोडेसे बघत जा. उडपीच्या आहे की ते काय म्हणतात त्याला उडपी का उडी काहीतरी असते साऊथ आफ्रिका ब्लॅक नाही काही जण तसले सोडतात. कोणी एंजल सोडतं, की ही व्यक्ती इथंच राहावी स्थिर आणि इथंच ॲडमिशन घ्यावं. असा अनेक ठिकाणी वापर होतो. म्हणून फ्रीचं बी जाताना डोळे उघडून जा. कळलं का? म्हणजे सांगण्याचा क्लिअर येतोय मला काय त्यातून कोणाचं मी नाव घेतली नाही किंवा काय नाही. म्हणजे तुम्हाला माइंडला माहीत असावं, बस नॉलेजमध्ये असावं म्हणून मी तुम्हाला सांगतोय, की तुम्ही जात असता ठीक आहे. पण आपल्यालाही माहीत असावं काय जातोय. काही लोकांना त्यांचा त्रास बी चालू होतात. अटेंड केल्यानंतर काय दिसतं, काय होतं निगेटिव्ह वगैरे. तरीही त्यातलाच त्यांचा प्रकार असतो. काही चुकीच्या पद्धतीने पैसे कमवण्याच्या हेतूने बी चालतं. तर हे तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे? माहीत असावं आपल्याला. कोणाचं काही क्वेशन आहे मग सांगतोच तो मी एक्स्ट्राचं सोडून देत जा. नाही पटलं तर जबरदस्ती नसते. तुम्हाला काय बोलायचंय का नाही? सर का मग माझ्या आईला 3 दिवसापासून कंबर दुखते जास्त खूपच. मग त्यांना हील केलं का तुम्ही? नाही मी अजून हील करायला मला येत नाही बरोबर. मी करत नाही. कंबर काय कशामुळे काय झालं? ते अचानक कंबर दुखायला लागले. आता ही बोलते थंडीमुळे दुखते अशी बोलते. आणि माकड हाडामध्येच दुखतं खाली अच्छा. पाठच्या साईडला. कुठे आहेत? एक मिनिट इथे घे. हळूहळू. आता 72 वर्षाची आहे. हे बघा इकडे समोर ये. काय करू? नेक्स्ट कोणाचं काय म्हणता? काय क्वेश्चन आहे का शिकवलंय त्यामध्ये? सर पेंटॅगोनल प्रिझम किंवा हे रेक्टँग्युलर प्रिझम आहेत. हे यूज नंतर जसं आपण जो ट्रँग्युलर प्रिझम होता तो डिस्कनेक्ट म्हणत होतो. तसं याचं काम झाल्यानंतर आपल्याला याला पण डिस्कनेक्ट म्हणायचं आहे, की तो तसाच सोडून द्यायचा आहे लाँग टर्ममध्ये? डिस्कनेक्ट बोलायचे. जे निगेटिव्हिटीसाठी रिमूव्ह साठी बोलले ना, सोडून डिस्कनेक्ट बोलायचं. ठीक आहे? नाही ऑफिसला किंवा घरासाठी आपल्याला लाँग टर्ममध्ये सिक्युरिटी आपण तसंच सोडू शकत नाही का? लाँग नाही डेली लेव्हल 1 मध्ये डेली करायचंय. ओके सर. लाँग टर्मचं नाही काय. थँक मग नाही 21 सर. दिवस करायला लागले असते का उपचार? एकच दिवस केला असता आणि म्हणला असता रेखी ऊर्जा स्थापित होऊन 21 दिवस ऑटोमॅटिक होऊ दे माझे उपचार. कशाला बसता एवढे करत? असं नाही होत. हा सर. आपण जे गाडीला आपण असताना त्या गाडीला पण हील करा म्हणजे हे करायचं होतं. प्रिझम टाकायचा. हम्म. पण जेव्हा रेकॉर्डिंग आपली 1 मिनिट बंद करू. ठीक आहे, आपण बोलूयात निवांत.